आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मला नुकतीच बातमी कळली आहे, डॉक्टरकडे जायच्या आधी काम व्हायला हवं। खरं तर माझ्या पावडरचा इतका परिणाम आहे की ती गरोदर राहू शकत नाही, पण जर आता तुम्ही म्हणताय तर एक पावडर तिला द्याल। नाही, बाकी कसलाही त्रास होणार नाहीये। द्या लवकर। हो, या आता। सावली, तुझ्या घरचे झोपले असतील का? का? काय झालं? तुला एवढ्या रात्री काय बोलायचंय त्यांच्याशी? दादा ठीक आहे ना? सांगा ना सारंग सर, काही झालंय का? मला सांगा ना तुम्ही। अगं घाबरू नकोस ना, मला पण घाबरवतेस तू। मग तुम्ही असा प्रश्न विचारल्यावर घाबरायला होणार ना? नको नको घाबरू नकोस सावली। मला असं वाटलं की आपण आपल्या घरातली आनंदाची बातमी त्यांना पण द्यायला हवी ना, कारण या गोष्टीला चमत्कार म्हणावा की योगायोग माहिती नाही, पण त्यांनी देवाकडे प्रार्थना केली होती आणि कदाचित ती प्रार्थना देवाने ऐकली। अरे हो, मी विसरलेच। मी आता फोन करते। माझा फोन थांब थांब, इथेच आहे। लाव फोन लाव। कशी गडबड करतेस सावली? पांडुरंगा, विठ्ठला, सगळा भार तुझ्यावरच रे बाबा। आओ आओ, ऐकताय का? फोन वाजतोय तुमचा जणू। कोण आहे? अगं साऊचा फोन आहे। मोठा करा आवाज तो। हॅलो बाबा, कसे आहात तुम्ही? मी बरा आहे, पण पोरी इतक्या रातच्याला फोन केलास, समजा ठीक आहे ना? व बाबा, तुम्ही ह्यांच्याशी बोला। बाबा नमस्कार। जावई बापू, रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। तुम्हाला यासाठी फोन केला की खरं तर आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची होती आणि तुमचे आभार मानायचे होते। त्या दिवशी तुम्ही घरी आलात, सगळ्या सुनांची ओटी भरलीत आणि आज आम्हाला गुड न्यूज मिळाली आहे। काय म्हणला? अमृता वहिनी गरोदर आहेत। काय? खरं? वा, छान छान। आणि मला सुचलंय, हा म्हणजे तुमच्या लेकीला सुचलं नाहीये तुम्हाला सांगावं, मला सुचलंय। तुमच्या मुलीचं लक्ष नाहीये तुमच्याकडे। सारंग सर, तू बरं जावय बापू, चांगली बातमी दिली बरं का। ठेवू का फोन? रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। तुम्ही ना मुद्दाम करता। आवडतं मला मुद्दाम करायला। हा लटका राखचा बघायचा असतो ना म्हणून। आणि स्माइल पण। मला काम आहेत। डेंजर आहे। बघितलं का कानो? आयुष्यात अशा चांगल्या गोष्टी घडल्या की असं काहीतरी चांगलं घडतं बघ। कानू, आपण या वर्षाला विठ्ठलाला साकडं घातलं होतं की मेंढरांच्या घरात पाळणा हलू दे म्हणून, आणि पांडुरंगानं आपलं ऐकलं बघ। पांडुरंग हरी वासुदेव हरी। या। अहो, जवळजवळ तास झाला आहे, पत्रिका मांडून बसलेत। काय एवढं बघताय त्यात? आपल्या आयुष्यात सावली आणि तिचं कुटुंब प्रथम क्रमांकावर आहे, त्यामुळे मेहेंदळे कुटुंबाची सगळी कुंडली मांडून बसलो, एकेकाची पत्रिका बघतोय। नाही, ते सगळं ठीक आहे, पण आता असं अचानक काही घडलंय का? घडलं नाहीये काही, पण घडण्याचे योग आहेत। मिट्ट अंधारात एखादा दिवा चमकावा तसा योग दिसतोय पत्रिकेत।
तुम्ही कोडी घालू नका हो मला. काय ते स्पष्टपणे सांगा बघू. मेंढरांच्या पत्रिकेत संतती योग आहे. काय अहो मग आनंदाची बातमी आहे की तिलोत्तमा खुश होईल. हा आनंद सहजासहजी मिळणार नाही. म्हणजे या आनंदाच्या वाटेवर असंख्य अडचणी पाय रोवून उभ्या आहेत आणि त्याची सुरुवात होतीये त्यांच्याच घरापासून. पण मग यावर उपाय काय? तो शोधायचा आहे ना. पण त्याआधी काही अघटित घडू नये यासाठी काहीतरी करावं लागणार. देवा बारीक लक्ष ठेवा. ऐश्वर्या मॅडम, तुम्ही ही पावडर अमृताबाईंनी गरोदर हव्यात म्हणून देत होतात ना? मग आता ते गरोदरच आहेत. मग ही पावडर कोणासाठी? सांगा ना, ही पावडर कोणासाठी? ए हॅलो, तू नाही मला प्रश्न विचारायचा. आणि आता विचारलंस तर ऐक. मला रोज सवय आहे तिला पावडर द्यायची. सवयीमुळे झालंय ते. मी विसरले होते की ती ऑलरेडी प्रेग्नेंट आहे. तिच्यावर या औषधाचा असर झालाय. जास्त शहाणपणा नाही करायचा. हं? जा ना आता, का उभी आहेस? हळूहळू ही जरा जास्तच बोलायला लागली. डोक्यावर बसायला लागली. बघावं लागेल हिच्याकडे. आणि त्याआधी पावडर लपून ठेवावी लागेल. बबलू शेठ, ओ बबलू शेठ, बबलू शेठ, दिसलं की ठोसलं, दिसलं की ठोसलं. जिभेवर ताबा ठेवायचा असतो. पण काय करणार, पोटावर पण ताबा पाहिजे ना. आता एवढा रात्री अपरात्री खाल्लं की तसा त्रास होणारच. तर औषधाची बाटली कुठे शोधायची? अरे वा, काय ग, किती लपलो तेस? सा